वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुवाक् मोक्षमूलं गुरुकृपा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानवर्ति तद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलं वचनं सर्वोदय साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि कृष्णा कृष्ण महायोगिनां भक्तानां भयङ्करं गोविन्दं परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो या कुन्दे तु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभृति द्विदेवे सदा वंदिता सा मा पातु सरस्वती भगवती निचे चारा गोपाल कृष्ण भगवान की जय। असे असणारे परम पावन महाभागवत कथा नैमिष नावाच्या रंगामध्ये 88,000 श्लोकाधिक ऋषीनाथ सूतजी महाराज या भागवताचं महत्व सांगत आहे। विकारापासून दूर झालेला विदुराला मैत्री भगवान नर्मदा नदीच्या पावन तीरावर ही भागवत कथा सांगत आहे। शुभकालच्या ठिकाणी सर्पदंश आणि शापग्रस्तच्या राजा परीक्षितीला शुकदेव महाराज ही भागवत कथा सांगत आहे। भा म्हणजे ज्ञान, ग म्हणजे गहन, ग म्हणजे वर्म, त म्हणजे तत्व हे ज्यापर्यंत आता सांगितलं त्याला भागवत म्हणतात। माय आरती झाल्यावर पूजन करा बरं का। टाईम आहे, बसा बसा खाली बसा। राजा परीक्षिती शुकदेव महाराज म्हणतात, भाग्यवान आहो मी। कसा भाग्यवान? तुम्ही माझ्या भागवतात येऊन हजेरी लावता, एवढा ज्ञानी आहो का? नाही। पूजा करा, 5 वाजता पूजा करा बरं, टाईम आहे गौरजनाची पूजा करताना। मग आता तुम्ही पूजा करसाल मग एकदाचा पीस व्हायला का डबल आणावं लागतं, ते पुन्हा डबल व्हायला जमत नाही, लक्षात घ्या। आता पीस इथं ठेवला ना डबल तिकडं न्यायचा नाही, म्हणून खाली बसा। कारण काय झालं, तुमचे आमचे जे संबंध आहे ते जुळले गेले। कारण काय, जीवना वेगळी मासोळी। मासोळी हे पाण्याशिवाय जगू शकत नाही। कसं काका, तुमच्या आमचे प्रेमाचे नाते जुळले, नातं जुळलं प्रेमाचं। नातं जुळलं, प्रेमाचं नातं जुळलं, संबंध ठेवावं, भगवंताबरोबर संबंध ठेवावं।
आपल्या या जिंदगीमध्ये जीवन काटत असताना दुसऱ्यासोबत संबंध नाही ठेवला तर चालते, पण याच्यासोबत बरोबर संबंध ठेवा.